तर माणिकराव कोकाटेंचा आलेला व्हिडिओ रम्मी संदर्भातला आणि त्यानंतर सुरज चव्हाणांनी मारहाण केल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे दादांचे नेते कुठेतरी अडचणीत सापडतायत का, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, कठोर निर्णय घेतला, अजित पवारांचं ट्विट। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही हिंसेला, असभ्य वर्तनाला आणि असंसदीय भाषेला ठामपणे विरोधच। अजित पवारांकडून सुरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर निवेदन प्रसिद्ध। सुरज चव्हाण यांनी केलेली मारहाण चुकीची आणि निंदनीय, मी त्यांना समज दिली। अजित पवार सुरज चव्हाण यांच्याबाबत निर्णय घेतील, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। लातूर मारहाण प्रकरणानंतर सुरज चव्हाणांची दिलगिरी, विजयकुमार घाडगेंना भेटणार, गैरसमज दूर करणार, सुरज चव्हाणांची प्रतिक्रिया। लातूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये विजयकुमार घाडगेंवरती उपचार सुरू, पोटात त्रास होतोय, बोलायलाही त्रास होतोय, जखमी विजयकुमार घाडगेंची प्रतिक्रिया। सुरज चव्हाणांसह 12 जणांवरती गुन्हा दाखल, लातूर शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोकांनी प्रश्न विचारले की सत्ताधाऱ्यांकडून फटके, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू असा संदेश सत्ताधारी देत आहेत का, रोहित पवारांचा संतप्त सवाल। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी, दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का, सुरज चव्हाणांच्या राजीनाम्याच्या आदेशावरती रोहिणी खडसेंचा सवाल। लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे, पण दादागिरी जबरदस्ती चालणार नाही। छावा संघटनेकडून लातूर बंद केल्यानंतर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली प्रतिक्रिया।